परमेश्वराच्या सुमधुर नावाला धन्यवाद देत आजच्या मननाला आपण सुरुवात करूया। एका नवीन सप्ताहाला प्रभू कृपेने आपल्याला सुरुवात करता आलेली आहे। सर्वप्रथम आपण गीत नंबर विजय संगीतातून 49 गाणार आहोत, ख्रिस्ताचे गोड नाम। मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो। मंडळीच्या चालीवर आपण ख्रिस्ताचे गोड नाम हे गाऊया। ख्रिस्ताचे गोड नाम सर्वत्र गाजवा, मनी मुखी सुवंद्य नाम, मनी मुखी सुवंद्य नाम, सदैव वागवा, सदैव वागवा। चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाओ, सुमधुर नाम गाओ, त्या सुवंद्य येशूचे। प्रभाती उठुनी मध्यान्ही रात्री, प्रभूसी धन्यवाद द्या, प्रभूसी धन्यवाद द्या। अतुल्य नाम गा, तुल्य नाम गा। चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाओ, सुमधुर नाम गाओ, त्या सुवंद्य येशूचे। आजारी संकटी स्मराते गोड नाम, प्रभू येईल धावूनी, प्रभू ते घेता श्रेष्ठ नाम, ते घेता श्रेष्ठ नाम। चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाओ, सुमधुर नाम गाओ, त्या सुवंद्य येशूचे। वैर्याते सांगता क्रोधासी हटवी, ते दुष्टहीन पापिया, ते दुष्टहीन पापिया। देवाशी भेटवी, देवाशी भेटवी। चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाओ, सुमधुर नाम गाओ, त्या सुवंद्य येशूचे। देवासी हव्यते सुवंद्य येशू नाम, मधा परि
मदा परेस गोडते तै पाप्या तारिते ते पाप्या तारिते चला हो मिळूनी सुस्वर संगीत गाओ सुमधुर नाम गाओ त्या सुवंद्य येशूचे. पाडवी साहेबांना थांबायची विनंती करेन. आजच्या मननाला आपण प्रार्थनापूर्वक सुरुवात करूया. यासाठी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब हे प्रार्थना करतील. आमच्या स्वर्गातील जिवंत आणि थोर देव बापा, या नवीन दिवसाला, नवीन प्रभातीला आम्ही तुझं सुवंद नाम घेऊन सुरुवात करतो. आणि खरोखर प्रभू, ख्रिस्ताचं नाम गोड आहे. ख्रिस्ताचं नाव मनीमुखी घेण्यासारखं आहे. आणि ख्रिस्ताच्या नावामध्ये जे सामर्थ्य आहे ते प्रभुदेव बापा सिद्ध झालेले सामर्थ्य आहे. देवाला प्रिय असणारं हे नाम आहे. मधापेक्षा गोड असणारं हे नाम आहे. एवढंच नव्हे तर पाप्यांना तारण्यासाठी देखील हे नाम समर्थ आहे. आणि म्हणून प्रभू, तुझं सुमधुर नाम घेणं किती चांगलं आहे. प्रभुदेव बापा, आज त्या नावाचा हवाला देऊनच प्रभू आम्ही आजच्या दिवसाला सुरुवात करतो. आणि प्रभुदेव बापा, धन्यवाद देतो. या दिवसामध्ये प्रभू आम्ही तुझं सहाय्य मागतो. या दिवसामध्ये आम्हाला आमचं दैनंदिन काम करण्यासाठी लागणारी शक्ती, मार्गदर्शन आणि प्रभू तुझं सानिध्य हवं आहे. आणि प्रभुदेव बापा, तुझ्या सत्य मार्गावर चालण्यासाठी लागणारी शक्ती आणि प्रभुदेव बापा तुझं मार्गदर्शन जे आम्हाला हवं आहे ते केवळ प्रभू तुझ्यापासूनच आम्हाला मिळणार आहे. म्हणून प्रभू, आज पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन होत असताना आजच्या या भक्तीच्या प्रसंगामध्ये प्रभू तुझे वचन तुझ्या दासापासून येत असताना प्रभू आम्हा सर्वांचं पुन्हा एकदा प्रभू तू सहाय्य कर. आमचे कान, आमचे नेत्र, आमचं हृदय तू उघड परमेश्वरा. आणि तुझा दास जे काही बोलेल ते प्रभू आमच्या हिताचं असणार आहे, आमच्या कल्याणाचं असणार आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही ऐकून घेण्याची तयारी असावी, आम्ही ते स्वीकारण्याची तयारी असावी. आमचं आत्मपरीक्षण करीत आम्ही पुन्हा एकदा आमची जीवनं तुला समर्पित करावी. म्हणून देखील तू आमचं सहाय्य कर. आणि म्हणून ही प्रार्थना सभा आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद. प्रियजन हो, ख्रिस्ताने केलेल्या चमत्कारावरती आपण मनन चिंतन करीत आहोत. व आजचा जो चमत्कार आहे तो चमत्कार लूकाच्या शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये आहे. 1 ते 11 ही वचनं आहे. आणि हा म्हणजे माशांचा मोठा जो घोळका आहे तो जाळ्यामध्ये सापडणे याबद्दल आहे. यासाठी आपण लूका शुभवर्तमान याचा 5वा अध्याय काढू. या 5व्या अध्यायामध्ये 1 ते 11 ही वचनं मी आपणासाठी वाचतो, जेणेकरून या शास्त्र भागातले महत्त्वपूर्ण प्रसंग आपल्या लक्षात येतील. पहिल्या शिष्यास पाचारण. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायास शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभुजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून
तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिऊ नको, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. मग मसवे किनाऱ्याला लागल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. शिमोन पेत्र, ज्याला पुढे पेत्र नाव देण्यात आलं, त्याचं परिवर्तन कसं झालं हे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. एवढंच नव्हे तर त्यांना पाचारण होऊन ते स्वर्गीय राज्याच्या सेवेसाठी कसे तयार झाले, कारण की पुढे प्रभू येशूच्या 12 शिष्यांमध्ये हे आम्हाला दिसतात. आणि त्याच्यानंतर ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर सुवार्ता प्रचार कार्यामध्ये पेत्राचं सेवा कार्य म्हणजेच शिमोनाचं सेवा कार्य हे फार मोठं दिसतं. प्रसंग छोटा आहे की मसव्यामध्ये गनेसरेतच्या त्या सरोवरामध्ये मासे धरतायत, रात्रभर प्रयत्न करीत आहे, काही मिळत नाही. परंतु येशूने खोल पाण्यात हाकारायला लावलं, जाळी सोडायला लावली आणि इतके मासे मिळाले की त्यांचा विश्वास बसेना. ते विस्मित झाले आणि येशूवरचा त्यांचा जो दृढ विश्वास होता तो अधिक बळकट झाला. काय झालं असेल बरं? तर मला असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त शिक्षण देत होता आणि शिक्षण दिल्यानंतर त्यांना म्हटलं की तुम्ही आता जाळी सोडा. त्याने मसवा मागवला, त्यामध्ये येशू उभा राहिला व येशूने शिक्षण दिलं. होऊ शकतं की ते जे शिक्षण त्यांनी ऐकलं ते शिक्षण त्यांच्या मनामध्ये कार्य करणारं झालं. त्यांच्या मनामध्ये शिक्षणाने कार्य केलं व त्याच्यानंतर एक अद्भुत चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडला. याचा अर्थ मनुष्याचं परिवर्तन होण्यासाठी देवाच्या वचनाचं शिक्षण आणि देवाचे अद्भुत कार्य ही दोनही संगती चालत असतात. कितीतरी वेळेला काही लोक टीकाकार असं म्हणतात की चमत्काराशिवाय नमस्कार नाही. परंतु प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ चमत्कार केले नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवण दिली व त्या शिकवणीचा परिणाम असा झाला की ज्यांनी ज्यांनी ते शिक्षण ऐकलं ते सगळे तारले गेले, पाचारित झाले आणि प्रभूकडे वळले. घोळका माशांचा पाहिला म्हणून ते विस्मित झाले, परंतु त्याने स्वतःचं पाप कबूल केलं. शिमोन पेत्राने पुढे बघा, तो म्हणतो की मी एक पापी मनुष्य आहे, माझ्यापासून जा. परंतु येशूने त्याला म्हटलं की तू माणसे धरणारे होशील. ह्या सगळ्यांमधून बघा 8वं वचन हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. येशूने त्याला त्याचं पाप दाखवलं का? नाही. येशूने त्याला त्याच्या भूतकाळाची जाणीव करून दिली का? नाही. येशूने केवळ शिक्षण दिलं आणि येशूने त्याला सांगितलं की तू असं असं कर, जाळी पाण्यामध्ये सोड. रात्रभर त्यांनी कष्ट केलं होतं. एक प्रकारची छोटीशी कंप्लेन आम्हाला या ठिकाणी त्यांच्याकडून दिसते, परंतु आपण सांगता म्हणून आम्ही सोडतो हे त्यांनी या ठिकाणी नमूद केलं. अरे येशूच्या शिक्षणावरून म्हणजे 3ऱ्या वचनाचा शेवटला भाग आणि वचन 4चा शेवटला भाग त्यांनी आपली जाळी सोडायला येशूने सांगितलं आणि 5 मध्ये उत्तर देतोय की शिमोन की आम्ही रात्रभर काही धरले नाही तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. पहिला मुद्दा या ठिकाणी आपण घेऊया, आज्ञापालन खूप गरजेचं आहे. देवराज्याच्या फलप्राप्तीसाठी किंवा देवराज्यामध्ये जर आपल्याला फळ बघायचं आहे, परमेश्वराकडून आपल्याला उत्तर जर हवं आहे, सर्वात प्रथम आज्ञापालन करा. आज्ञापालन करणं म्हणजे काय? जे सांगितलं आहे त्यानुसार करणं. आदाम आणि हवेचं जे चुकलं ते हेच होतं की त्यांना जे सांगितलं होतं करायला ते त्यांनी केलं नाही. बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ खाऊ नये असं सांगितलेलं असताना त्यांनी ते खाल्लं, म्हणजेच आज्ञापालन केलं नाही. आज्ञाभंग त्यांच्याकडून झाला. आमचा परमेश्वर पिता आज्ञापालनाला जास्त महत्त्व देतो. प्रियजन हो, आता आपण कृपेच्या काळामध्ये आहोत. ख्रिस्त येशूच्या द्वारे तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा झाली. परंतु ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर जेही विधी संस्कार होत होती, 6 महत्वपूर्ण अर्पणं होत होती, ती सगळी अर्पणं आम्हाला हेच दाखवतात की आज्ञापालन केलंच पाहिजे. जेव्हा की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर मरियेला देखील आणि योसेफाला देखील मंदिरात जाऊन त्याच्यासाठीचं अर्पण करावं लागलं. होल्याची 2 पिलं त्यांना अर्पण करावी लागली. यावरून हे दिसतं की त्यांनी आज्ञापालन करण्यामध्ये कधीच कसराई केली नाही. तुम्ही आणि मी आज कृपेच्या काळात जरी असलो तरी प्रियजन हो, आम्ही आज्ञापालन करणं कदापि सोडता कामा नये. तुमचं आणि माझं आज्ञापालन आज आपण स्वतः तपासून पहा. आज आपण आपल्या स्वतःच्या जीवनाला पहा. वचन 4 आणि 5 यामध्ये ते आज्ञापालन आम्हाला दिसतं.
अगोदर ते म्हणतात की आम्ही रात्रभर कष्ट केलंय, परंतु तुम्ही सांगतात म्हणून आम्ही जाळी सोडतो. याचा अर्थ काय आहे की प्रभू येशू ख्रिस्तावरती ज्या वेळेला आपण विश्वास ठेवतो त्यावेळेला आज्ञापालन करतो. आता आज्ञापालनाचा ब भाग जर बघितला तर तो असा आहे की ज्याच्यावर तुम्ही प्रेम करतात त्याचं तुम्ही आज्ञापालन करतात. ज्याच्यावर प्रेम करत नाही त्याचं आज्ञापालन करत नाही. व्यक्ती आज्ञापालन का करत नाही? व्यक्ती नियमांमध्ये राहायला का व्यक्तीला आवडत नाही? मनुष्याला वेगवेगळे जे नियम असतात त्या नियमांमध्ये राहायला का आवडत नाही? कारण की तो त्याच्यावर प्रेम करत नाही. ज्या कार्यावरती तो प्रेम करतो, ज्या सेवेवरती तो प्रेम करतो, ज्या नोकरीवरती तो प्रेम करतो त्या ठिकाणी तो नक्कीच आज्ञापालन करतो. प्रेम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आज्ञापालन दिसून येतं. एक वचन मी आपणासाठी वाचतो, योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय व या 14व्या अध्यायामध्ये वचन 15. योहान 14 आणि वचन 15 हे असं म्हणतं, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. वचन स्पष्टपणे काय म्हणतं? माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. शिमोन पेत्राच्या जीवनामध्ये जीवन बदलणारा असा प्रसंग घडला. का घडला? एकच कारण आहे, त्याने आज्ञापालन केलं. प्रियजन हो, आज तुमचं आणि माझं आज्ञापालन कुठं आहे? आज आम्ही किती आज्ञापालन करतो आमच्या प्रभू परमेश्वर पित्याचं? हे फार गरजेचं आहे. व ते सांगण्यासाठी आम्हाला कोणाची पावती घेण्याची गरज नाही किंवा आम्ही किती आज्ञापालन करतो हे दाखवण्याचीही गरज नाही. ते आपोआप आपल्या जीवनातून दिसेल, ते आपोआप आपल्या जीवनातून इतरांना विदित होईल की आम्ही प्रभूचं आज्ञापालन करणारे आहोत. दुसरा मुद्दा आपण बघूया लुकाच्या 5व्या अध्यायामध्ये वचन 5. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. याचा अर्थ काय आहे की मानवी जीवनामध्ये मानवाला मर्यादा आहेत. मानवी जीवनातल्या ह्या ज्या मर्यादा आहेत त्यांच्या पलीकडे देवाचं सामर्थ्य काम करतं. ह्याचा अर्थ दुसरा मुद्दा हा आहे की आमच्या मर्यादा आहेत, परंतु परमेश्वराला मर्यादा नाहीत. तो सर्वज्ञानी, सर्वव्यापी, सर्व समर्थ, त्याला ओमनिशियन, ओमनिपोटेंट, सॉव्हर्निटी ऑफ गॉड हा जो सिद्धांत आहे, परमेश्वराचं सार्वभौमत्व, हा सिद्धांत आपण वाचावा किंवा आपल्या मंडळीच्या पालकांना विचारावा असं मी आपणाला विनंती करेन. की तुम्ही विचारा त्यांना की बाळासाहेब, सार्वभौमत्व हा सिद्धांत काय आहे? कृपा करून आम्हाला तुम्ही सांगा. आणि बघा, तुम्हाला त्याचं सुंदरसं उत्तर मिळेल. आमचा प्रभू परमेश्वर सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. सामर्थ्य हे त्याच्या नावामध्ये आहे, सामर्थ्य हे त्याच्या शब्दामध्ये आहे, सामर्थ्य हे त्याच्या उपस्थितीमध्ये आहे. याचा अर्थ मनुष्याला मानवी जीवनामध्ये मर्यादा आहेत, परंतु त्या मर्यादेच्या पलीकडे देवाच्या अद्भुत सामर्थ्याचं कार्य सुरू होत असतं. मग अनेक वेळेला तुम्हाला आणि मला असं वाटू शकतं की माझ्या जीवनामध्ये मला सामर्थ्यहीन असं जाणवत आहे, मला असं वाटतंय की माझ्यामध्ये काहीच सामर्थ्य उरलेलं नाही. अशा वेळेला आमचा प्रभू आम्हाला सामर्थ्य देतो. फिलिप्पियरास पत्राच्या 4व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये जे लिहिलेलं आहे ते देखील मी आपणासाठी वाचतो. फिलिप्पे 4 आणि वचन 13, त्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते येण्याप्रमाणे आहे. फिलिप्पे 4 अध्याय आणि वचन 13, मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. मानवी जीवनाला मर्यादा आहेत, परंतु देवाला मर्यादा नाही. सामर्थ्यशाली परमेश्वर आहे, म्हणून त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. स्वतःच्या कुवतीवर, स्वतःच्या ज्ञानावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. तो आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको असं बायबल आम्हाला शिकवतं, नीतिसूत्रे आम्हाला शिकवतं. म्हणून आता तुमचं आणि माझं कर्तव्य हे आहे, देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. आता तिसरा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो, तो आम्हाला लूक 5 याच्या 7व्या वचनात वाचायला मिळतो. तेव्हा त्याचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. आशीर्वादाची विपुलता हा मुद्दा या ठिकाणी होऊ शकतो की परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादाची विपुलता देतो. औत भरून वाहतं इतके आशीर्वाद प्रभू परमेश्वर देतो. मग आता मला की 3:10 हे वचन आठवण ठेवायला पाहिजे. दशमांश देवाच्या भांडारात आम्हाला आणला पाहिजे. परमेश्वराच्या भांडारामध्ये अन्न असावं, म्हणून हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे
की देवाने दिलेल्या अद्भुत विपुलतेमधून आम्ही त्याच्या सामर्थ्यशाली सेवेसाठी आपला जो भाग आहे तो आम्ही दिला पाहिजे. आम्हाला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून आम्ही सर्व काही कराव्यास शक्तिमान आहोत, संत पौलासारखं आम्ही सांगू शकतो. आणि म्हणूनच योहान 10:10 हे आपल्या विपुलतेला अधिक प्रेरणा देण्यासाठी मी वाचतो. योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि वचन 10 ते असं म्हणतं, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करण्यास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. पहा, आमचा प्रभू कशासाठी आला? जीवन देण्यासाठी आणि विपुलतेने देण्यासाठी. प्रियजन हो, आज त्याची ती विपुलता तुमच्या आणि माझ्या जीवनात आहे. केवळ माशांचा घोळका मिळाला म्हणून नाही, तर ती जी विपुलता आहे ती दिसून आली. परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे ते शिमोनाला व त्याच्या सोबत असलेल्या मासेकरी मित्रांना दिसून आलं व तेथून पुढे ते येशूचे शिष्य झाले. वचन 11, मचवे किनाऱ्याला लागल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. तेथून पुढे ते प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगायला लागले. प्रियजन हो, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आशीर्वादांची विपुलता बघायची आहे का? परमेश्वर किती आशीर्वाद देतो हे बघायचं आहे का? आज्ञा पालन करा. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि नंतर त्याच्या आशीर्वादांची विपुलता जी आहे ती विपुलता बघा. परमेश्वराच्या सामर्थ्याला मर्यादा नाही आहे. त्याच्यावरती विश्वास ठेवा, त्याच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवा. त्याच्याकडून मिळणारी जी विपुलता आहे त्या विपुलतेवर विश्वास ठेवा. अजून वचन 5 अध्यायामध्ये 10वं वचन हा चौथा मुद्दा. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिऊ नको, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. याचा अर्थ काय? की प्रभूच्या योजनेमध्ये तुम्हाला आणि मला सहभागी व्हायचं आहे. परमेश्वराने त्यांना आपल्या योजनेमध्ये सामावून घेतलं. प्रभू येशू ख्रिस्ताने जी शिष्यांची टीम बनवली होती त्या शिष्यांच्या टीममध्ये हे लोक आम्हाला दिसून येतात. याचा अर्थ तुम्हाला आणि मला देवाच्या योजनेचा एक भाग व्हावंच लागेल. तुम्हाला आणि मला देवाच्या योजनेमध्ये पुढे आणि पुढे जावंच लागेल. तुम्हाला आणि मला देवाच्या योजनेमध्ये एक सहभागीदार असं व्हावं लागेल. प्रभू आम्हाला बदलतो. त्यांना पूर्णतः बदललं. ते मासेमार होते म्हणून ते मासेमारच राहिले असं नाही. प्रभूने त्यांना बदललं. त्यांना बदललं म्हणजे त्यांचे विचार, त्यांचं जीवन आणि त्यांचं सर्वस्व परमेश्वराने बदलून टाकलं. बदलण्याचं सामर्थ्य आमच्या परमेश्वरामध्ये आहे. सोबतच तुमचा आणि माझा सहभाग देवाच्या सेवेमध्ये असला पाहिजे. परमेश्वराने आपली योजना पूर्ण करण्यासाठी या लोकांना निवडलं व यांची निवड करून पुढे आपली योजना प्रभूने सिद्धीस नेली. किती छोटी घटना आहे मासे धरण्याची, परंतु त्या घटनेचा परिणाम शिमोनावरती व त्याच्या साथीदारांवरती किती चांगला झालेला आहे. त्यांचं पूर्ण जीवन बदलून गेलं. प्रियजन हो, मासे धरण्यासारखी एक छोटीशी घटना तुमच्या आणि माझ्या जीवनात घडू शकते, परंतु एक लक्षात ठेवा, देवाच्या विपुलतेचा तो भाग असू शकतो. देव त्याच्या योजनेमध्ये तुम्हाला आणि मला सहभागी करण्यासाठी तयार असू शकतो. देवाच्या सामर्थ्याचा अनुभव देण्यासाठी देव तयार असतो. गरज आहे ती तुमचं आणि माझं आज्ञा पालन करण्याची. एक वचन मी आपणासाठी वाचतो. मत्तयाचं शुभवर्तमान 4 अध्याय आणि वचन 9. मत्तई 4 अध्याय आणि वचन 9 ते येण्याप्रमाणे आहे. आपणासाठी ते वाचतो. आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. बघा, सामर्थ्य हे परमेश्वराचं आहे, परंतु सैतान त्याच्यामध्ये भेसळ करू इच्छितो. आज देवाच्या सामर्थ्याला तुम्ही आणि मी नमन केलं पाहिजे. बघा, शिमोन पेत्राने काय केलं? तो येशूच्या पायाजवळ पडला, नाही का? वचन 8. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला. आणि इकडं सैतान काय म्हणतोय प्रभू येशूला? माझ्या पाया पड, मला नमन कर. प्रियजन हो, आमचा स्वामी कोण आहे? आमचा स्वामी प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमचा स्वामी प्रभू येशू ख्रिस्त असताना आता आम्हाला सैतानापुढे गुडघे टेकण्याची गरज नाही. सैतानाला हे सांगणं गरजेचं आहे की आमचं सामर्थ्यशाली प्रभू आमच्या सोबत आहे. आम्हाला विपुलता देणारा प्रभू आमच्या सोबत आहे. आम्हाला सामर्थ्य देणारा प्रभू आमच्या सोबत आहे. आज्ञापालन करा व माशांच्या या जाळ्याच्या घोळक्यातून आज मरणामध्ये आपण हे शिकूया. परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या जीवनात कार्य करतं.
त्याच्या सेवेसाठी त्याला लोक पाहिजे. तुम्ही आणि मी ते लोक बनूया. त्याच्या सामर्थ्याच्या सेवेच्या या मोठ्या कार्यामध्ये तुमचा आणि माझा सहभाग नोंदवूया आणि प्रभूचा गौरव आपल्या जीवनातून आपण करूया. हे छोटंसं मनन परमेश्वर देवबाप आपणा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं करो. नित्य प्रार्थना आहेत. आपण रैताकांची आठवण करूया. रैताका जांभेलसा यांना प्रभू देवबाप आरोग्य देव. सोबतच श्री पिढी लवणे आहेत, सौलवणे आहेत. प्रभू देवबाप त्यांना आपला आरोग्य देव. सोबतच आपण प्रार्थना करूया की सापाबाई शिंदे आहेत. प्रभू देवबाप त्यांना आरोग्य पुरवित आहे. ज्यांना आरोग्य दिलं त्यांच्याबद्दल आपण उपकार स्तुती करूया. रेव्हरंड ग्लॅडविन जयकर पाळसाहेब आहेत. चांगलं आरोग्य प्रभूने त्यांना दिलं, त्यासाठी उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. सोबतच प्रियजन हो, SAMच्या सेवा कार्यासाठी आपल्या माननीय अध्यक्षा, मान्य कार्यकारी संचालक, संस्थेचे विश्वस्त जे प्रियजन आहे, अशा सगळ्यांसाठी आपण विशेष प्रार्थनेमध्ये आठवण करूया. पावसाची गरज आहे. आपल्या विभागामध्ये आपल्याला पाऊस हवा आहे. हा पाऊस परमेश्वर देवबापाने आपल्याला द्यावा, यासाठी आपण पावसासाठी प्रभूचरणी प्रार्थना करूया. कारण की अवतीभोवतीला पाऊस आहे. नंदुरबार तालुक्यात आणि जिल्ह्यात खूपच कमी प्रमाणात पाऊस आहे. सोबतच पाऊस आल्यानंतर साथीचे आजार पसरत आहे. साथीच्या आजारांमध्ये कोणाला त्रास होऊ नये, सगळ्यांना आरोग्य असावं, यासाठी देखील मंडळीतल्या प्रत्येक प्रियजनांसाठी आपण प्रार्थना करूया. मी रेव्हरंड सुनील लोंढे पाळक साहेब आपणाला विनंती करेन, सरते शेवटी आपण सर्वांसाठी प्रार्थना करावी. प्रभूची प्रार्थना म्हणून आशीर्वादासाठी मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करणार आहे. आशीर्वाद देण्यासाठी आपण पुढे या. मग गीत गायन करू. उद्याच्या सूचना घेऊन मनन समाप्त करू. प्रार्थना करू. आमच्या गौरवशाली देवबापा, तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण की तू चांगला आहेस प्रभू. तुझ्या योजनेप्रमाणे तू आम्हाला प्रतिदिवशी तुझ्या वचनाचं मनन करण्यासाठी तू आम्हाला संधी देतोस. आणि तुझी इच्छा ही आहे की प्रभू, या दिवसांमध्ये प्रभू आमचं आध्यात्मिक जीवन हे तुझ्यामध्ये अधिक वाढावं. आणि जे काही चमत्कार प्रभू या दिवसांमध्ये तू आम्हाला तू दाखवलं आहेस प्रभू, त्या सर्व चमत्काराबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आज तुझ्या दासाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. त्यांच्याद्वारे देवबापा जो काय निरोप तुझ्या वचनातून आम्हाला तू दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. शिमोन पेत्राच्या जीवनाबद्दल आम्ही पाहतो देवबापा, त्याचं अपयशी जीवन होतं, परंतु देवबापा तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या वचनावरती विश्वास ठेवून, तुझं मार्गदर्शन आणि तुझं विश्वासाचं जे आज्ञापालन ते त्याने केलं आणि त्याचं अपयशी जीवनामध्ये एक नवीन मोठा आशीर्वाद तू दिलास. आणि त्यांचं जी गरज होती ती सर्व तू पूर्ण केली आणि मोठा माशाचा घोळका तू त्यांना दिलास आणि त्यांची गरज तू पूर्ण केली. इतकंच नव्हे देवबापा, या सर्व गोष्टीमुळं प्रभू त्यांच्या जीवनात जो अमूलाग्र बदल झाला तो तुझा महत्त्वाचा चमत्कार पाहिला आणि तुझा आशीर्वाद पाहिला, तुझं सामर्थ्य पाहिलं, तुझं दैवपण पाहिलं आणि त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवून ते आपलं जीवन प्रभू त्यांनी तुला समर्पण केलं. ते तुझे अनुयायी झाले प्रभू. या दिवसांमध्ये देवबापा आम्ही तुझे आभार मानतो, कारण की प्रभू तू फक्त शिक्षण देण्यासाठी, मार्गदर्शन देण्यासाठी इतकंच नव्हे, परंतु देवबापा तू अधिक जे चमत्कार प्रभू, जे दैवीपण तुझ्यामधलं आहे ते लोकांप्रत पोहोचावं आणि तुझं दैवपण लोकांनी जाणावं, यासाठी प्रभू तू अद्भुत असे चमत्कार तू पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत. अनेक रोगी, आंधळे, अनेक व्याधीमुक्त केलेले आहेत प्रभू. अशुद्ध आत्म्यालासुद्धा तू दूर केलंस आणि असे असंख्य तू चमत्कार केले प्रभू. आणि तुझं ते दैवपण लोकांना, जगाला तू दाखवलंस. आणि म्हणूनच प्रभू देवबापा आज जगामध्ये पुष्कळ लोक तुझ्यावरती विश्वास ठेवून ते आपलं जीवन तुला समर्पित करत आहे. आम्ही तुझे आभार मानतो देवबापा, कारण की तू जीवन देण्यासाठी, व्याधीमुक्त करण्यासाठी, सैतानाच्या बंधनातून सोडवण्यासाठी, मानवाच्या गरजा दूर करण्यासाठी, त्यांच्या नैराश्या, त्यांचं अपयशी जीवन हे पूर्ण करण्यासाठी प्रभू तू या जगात तू आलास प्रभू. आम्ही तुझ्या आभार मानतो आजच्या वचनाबद्दल. पुन्हा एकदा देवबापा तुझ्या दासाने ज्या काही विनंत्या केलेल्या आहेत देवबापा, त्या सर्व तू ऐकलेल्या आहेत प्रभू. तरीसुद्धा देवबापा तुला आमच्या सर्व गरजा तुला ठाऊक आहे. आम्ही मनुष्य आहोत, अशक्त आहोत, दुर्बल आहोत, निळ्या प्रकारच्या आमच्या समस्या आहेत, गरजा आहेत.
परंतु आम्ही तुझे आभार मानतो, कारण की तू आमचा उत्तम मेंढपाळ आहे, आमच्या सर्व गरजा पुरवठा करणारा तू आमचा परमेश्वर आहे. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण की प्रभू या दिवसांमध्ये पावसाची गरज आहे आणि तू पाऊस देत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तरीसुद्धा प्रभू आमची प्रार्थना की प्रभू वेळोवेळी प्रभू तू आमच्या भागामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रभू पावसाची गरज आहे त्या ठिकाणी प्रभू तू पावसाची गोष्टी होऊ दे आणि सर्व मानवजातीला प्रभू तू आनंदित कर. पशुपक्ष्यांना सर्वांची तू काळजी करणारा परमेश्वर आहे. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो, कारण की प्रभू तू आमचं सर्व गरजा जाणून योग्य वेळेस पुरवठा करणारा आमचा परमेश्वर आहे. आम्ही तुझे आभार मानतो, कारण की तू पावसाची सुद्धा आमची गरज तू पूर्ण करशील असा आमचा विश्वास आहे. तद्वरच देवबापा आम्ही विशेष प्रार्थना करतो. विशेष जे आजार आहेत प्रभू त्यांच्यासाठी रेवत्या अक्का आहे, जुलियाना अक्का आहेत प्रभू, तसंच लवण्यादादा आहेत आणि इतर सर्व जे आजारी आहेत प्रभू, तरी आम्हाला त्यांचे नावं ठाऊक नाही. परंतु देवबापा तू प्रत्येकाला ओळखतोस, प्रत्येकाचं आजार, संकट, त्यांच्या वेदना, त्यांचं जे आहेत प्रभू समस्या, त्या सर्व तुला ठाऊक आहेत प्रभू. देवबापा आमची प्रार्थना आहे की तू त्यांना स्पर्श कर, प्रत्येकाच्या गरजेनुसार प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. ज्या गरजवंत आहे देवबापा, ज्यांना तुझ्या आशीर्वादाची गरज आहे, त्यांना आरोग्याची गरज आहे, ज्यांना निळ्या प्रकारच्या समस्या आहेत, अडचणी आहेत प्रभू, त्या सर्वांसाठी सुद्धा आमची प्रार्थना आहे देवबापा. सर्वांना तू बरं कर, आरोग्य दे. तू इस्रायलांचं व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे देवबापा. आणि म्हणून देवबापा जे आजारी आहे आमचे सर्व प्रियजन, त्यांना आम्ही पुन्हा एकदा तुझ्या समोर ठेवतो देवबापा. तू त्यांना स्पर्श कर, त्यांचा औषध उपचार जे चालू आहे ते तू आशीर्वादित कर. जे त्यांची सेवा करणार आहे देवबापा, त्या सर्वांना देखील तुझा आशीर्वाद दे. त्यांना सेवा करत असताना लागणारी कृपा पुरीव आणि सर्वांना प्रभू तू या दिवसांमध्ये तू उत्तम असं आरोग्य दे देवबापा, अशी आमची प्रार्थना आहे देवबापा. आम्ही विशेष तुझी उपकारस्तुती करतो. आमचे ग्लॅडियन पाळक साहेब, त्यांना तू आरोग्य दिलं मागील दिवसांमध्ये, त्यांना बरं नव्हतं देवबापा. तू त्यांच्या प्रार्थना ऐकल्यात, आमच्या प्रार्थना ऐकल्यात आणि देवबापा तू त्यांना आरोग्य पुरवलंस. आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभू तू चांगला आहेस प्रभू, तुझ्या दासाला तू आरोग्य पुरवणार आहे, तुझ्या लोकांना तू आरोग्य देतोस. तुझे आभार मानतो. तू इस्रायलांचा व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. पुढे देखील देवबापा तू त्यांना तू अजून आरोग्य दे. पाळकीन बाया त्यांनासुद्धा आरोग्य दे आणि प्रभू जी काय सेवा तू त्यांना दिलेली आहे ती सेवा अधिक चांगल्या रीतीने करण्यासाठी लागणार कृपा, ज्ञान, बुद्धी आणि आरोग्य दे. आणि त्यांच्याद्वारे देवबापा या आमच्या या मंडळीमध्ये तू अधिक आध्यात्मिक नेतृत्व तू चांगलं दिलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्यांना सर्व कृपा तू पुरवत आहेस, त्याबद्दल तुझे आभार मानतो प्रभू. तद्वरच प्रभू आम्ही विशेष आमचे माननीय अध्यक्ष साहेब, त्यांचं संचालक मंडळ, तसंच सर्व त्यांचे पदाधिकारी जे आमचे आहेत, ट्रस्टचे, कौन्सिलचे सर्व पदाधिकारी, या सर्वांसाठी आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो देवबापा. आतापर्यंत तू त्यांना सहाय्य केलं, कृपा पुरवली, ज्ञान दिलं, आरोग्य दिलं आणि या मोठ्या संस्थेचा कारभार पाहण्यासाठी लागणारं चातुर्य तू त्यांना दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पुढे देखील देवबापा तू त्यांना आशीर्वाद दे, सहाय्य कर. दाण्याला सारखं प्रभू तू त्यांना उत्तम असं नेतृत्व दे, दूरदृष्टिकोन दे आणि हो दे प्रभू. या आमच्या कौन्सिलकडून तुझंच गौरव हो दे प्रभू, अशी प्रार्थना करतो. शाळा आहेत, आमचे प्रिय शिक्षक आहेत आणि जे निळ्या ठिकाणी प्रभू आमचे कार्य करणारे आमचे प्रियजन आहेत, त्या सर्वांनासुद्धा मोठा आशीर्वाद तू दे प्रभू, अशी आमची नम्र प्रार्थना आहे. पुन्हा एकदा दे बापा, आम्ही आजच्या वचनाबद्दल तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. त्याला आमच्या सर्व प्रिय मंडळींना तुझ्या कृपेच्या स्वाधीन करतो. लागणारी कृपा तू पुरीव प्रभू आणि येणाऱ्या दिवसामध्ये तू अधिक प्रभू तुझं गौरव आमच्या मंडळांच्याद्वारे आमच्याद्वारे होऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे प्रभू, अशी आमची प्रार्थना प्रभू. मान सन्मान गौरव तुला आतापासून सदा सर्व का असो प्रभू. ही लहानशी प्रार्थना प्रभू शिच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळसे आपल्याला आशीर्वाद देतील.
आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, ऑनलाईन जडलेल्या प्रत्येक भावा बहिणीबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र ह्याबरोबर, विशेषतः जे दुःखी, दरिद्री, गरजवंत आहेत, जे आज देवाचं वचन ऐकून अपेक्षा बाळगत आहेत, त्या प्रत्येकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहो. आमेन. ख्रिस्ता पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्याचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड जेज पठारे पाळक साहेब यांच्याकडे आहे. कुष्ठरोग्यास बरे करणे याबद्दल उद्याचं मनन असणार आहे. तर उद्या सकाळी 10 वाजता आपण ऑनलाईन असूया. सर्वांना सलाम.